स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. नंदिनी आणि जीवा घरच्यांसमोर करत असलेलं खोटं प्रेग्नन्सीचं नाटक आता सगळ्यांसमोर उघडं पडणार आहे. आजच्या भागात रम्या त्यांचा सरोगसीचा प्लॅन उधळून लावणार आहे. आपल्याला माहीतच आहे की नंदिनीचं मिसकॅरेज झाल्याचं सत्य जीवा आणि नंदिनी घरच्यांपासून लपवतात. हे सत्य लपवण्यासाठी ते दोघेही आटोकाट प्रयत्न करत असतात. नंदिनी आई होऊ शकणार नसल्याने ते सरोगसीचा निर्णय घेतात. डॉक्टर आर्याच्या पोटात हे मूल वाढणार असतं. ही सरोगसी यशस्वी होते तेव्हा नेमकी रम्या देखील त्याच हॉस्पिटलमध्ये आलेली असते. जीवा, नंदिनी आणि आर्या यांना ती एकत्र पाहते. नंदिनी खूप मायेने आर्याच्या पोटावरून हात फिरवत असते, तर जीवा तिचे हात जोडून आभार व्यक्त करत असतो. आणि हे सगळं रम्या पाहते आणि त्याच वेळी काहीतरी गडबड सुरू असल्याची तिच्या लक्षात येतं. आणि हे सत्य सगळ्यांसमोर आणणारच असं रम्या ठरवते. खूप विश्वास आहे ना तुमचा तुमच्या सर्व गुण संपन्न नंदिनीवर, जी कधी खोटं बोलत नाही. पण ही आदर्श नंदिनी तुमच्या सगळ्यांपासून एक सत्य लपवतीये. विचारा नंदिनीला, हे खोटं पोट कोणाचं आहे ते? आता रम्या थेट देशमुखांच्या घरात जाऊन जीवा नंदिनीचं सत्य बाहेर काढते. नंदिनी घरच्यांना फसवण्यासाठी खोटं पोट लावून फिरत असते आणि हेच खोटं पोट रम्याच्या हाती लागतं आणि ती सगळ्यांसमोर ते घेऊन येते. नंदिनीची बाजू सावरण्यासाठी ते पोट माझं असल्याचं जीवा सांगतो. मग जर तसं असेल आणि नंदिनी खरंच प्रेग्नंट असेल तर मला नंदिनीच्या पोटावर हात ठेवून बघायचं आहे. तरच मी मान्य करेन खरं काय आणि खोटं काय, असं रम्या म्हणते. हे पोट जर जीवाचं आहे आणि नंदिनी जर खरंच प्रेग्नंट असेल ना, तर मला नंदिनीच्या पोटावर हात ठेवून बघायचं आहे. मगच मी मान्य करेन खोटं काय आणि खरं काय. आता रम्या नंदिनीच्या पोटाला हात लावून तिचा खोटेपणा घरच्यांसमोर आणणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा ट्रॅक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबज.